ऐतिहासिक असलेल्या जेजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका निर्माण झालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। यात्रा जत्रा काळामध्ये भंडाऱ्यामध्ये भेसळ होत असल्याची माहिती आहे। जेजुरी गडावर उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याचा भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होतो। भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केले। याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिलंय आणि ही भेसळ थांबवण्यासाठी कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली। ज्या पिशव्या येतात बाहेर काही उत्पादकांकडून ज्या पिशव्या इथं विक्रीसाठी येतात त्या पिशव्यांवर टर्मरिक पावडर, येलो पावडर, नॉन एडिबल असे शिक्के मारलेले असतात आणि हा भंडारा या ठिकाणी विकला जातो। या भंडाऱ्यामुळे भाविक भक्तांना डोळ्यांना त्रास होतो। डोळे चुरचुरणे, अंगावर उरण उमटले, काळे डाग उमटणे, त्याचबरोबर अंगाला खास सुटणे हे परिणाम या भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे जाणवतातच। त्याहून विशेष म्हणजे पुरातत्व खात्याने एक अहवाल मागील काळात दिलेला आहे की या भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे ऐतिहासिक दगडांवर परिणाम होत असून या भेसळयुक्त भंडाऱ्याला प्रतिबंध करावा। तर जेजुरी मंदिरातील दगडाची झीज ही भंडारामुळेच झाल्याचं स्पष्ट झालंय। अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही माहिती दिली आहे। भंडाऱ्याचा देवस्थान परिसरातील माणसांवर परिणाम होतोय असंही झिरवाळ म्हणालेत। माजी मुख्य विश्वस्तांनी उपस्थित केलेल्या शंकेची तपासणी करण्याची गरज असल्याचं सुद्धा झिरवाळ यांनी बोलून दाखवलं। अध्यक्ष त्यांचं असं म्हणणं होतं का त्यांनी हेरिटेजकडे ज्या वेळेला दगड तपासायला नेला त्यावेळेला दगडाची झीज आहे ती ह्या हळदीपासून होते, म्हणून मग आपण जर दगडावर हळदीचा असर होतो तर माणसांवर होत असेल, तिथले भिक्षुक असतील, तिथले वाजंत्री संबळावाले असतील, तिथं असणारा मार्केटमधला माणूस असेल, येणारे जाणारे असतील, किंवा त्या हवेत जाऊन समोरची गावं असतील, यांच्यावरही काही परिणाम होतो का?